नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरममध्ये आपले स्वागत आहे। या ठिकाणी आज आपण PYQचे किती इम्पॉर्टंट्स आहेत, काय आहेत आणि MPSC कडून कंबाईन असो MPSC मेन्स असो किंवा ग्रुप BC असो यासाठी किती वारंवार आयोगाने रिपिटेशन PYQचे केलेले आहे ते या ठिकाणी आपण आज तुम्हाला सांगणार आहोत। या ठिकाणी पॉलिटीचे PYQ ॲनालिसिस आपण आज घेणार आहोत। त्यामध्ये आपण आज अनुसूची हा टॉपिक काय घेणार आहोत, याच्यावर आयोगाने आजपर्यंत 2011 पासून ते 2025 पर्यंत किती वारंवार काय केले तेच रिपिटेशन क्वेश्चन विचारले। या ठिकाणी आपण एक सब्जेक्ट वाईज काय करतो, सब्जेक्ट वाईज एक पॉईंट फोकस करणार आहोत की ठराविक पॉईंट जे इम्पॉर्टंट IMP पॉईंट आहेत त्याच्यावर की आयोगाने वारंवार काय केले क्वेश्चन विचारले। त्या IMP टॉपिक आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी घेऊन तुमचे येणारे कंबाईन जे काय आहे 2025ची त्यासाठी तुमचा 1 मार्क या ठिकाणी फिक्स तुम्हाला मिळणार आहे। तर भविष्यामध्ये जे येणार आहे कंबाईन प्री 9 नोव्हेंबरची असणार आहे त्यासाठी तुम्हाला काय मिळेल, यासाठी 1 मार्क या ठिकाणी तुमचा आज फिक्स होऊन जाईल। या ठिकाणी तर आपण आयोगाने जे काही अनुसूचीवर जे काही क्वेश्चन किंवा विचारले ते आपण या ठिकाणी पुढे घेणार आहोत। तर त्यात आपण थोडं एक्सप्लेनेशन बघू। तर राज्यघटनेतील परिशिष्टे म्हणजे काय असतात, अनुसूची असतात, हे बी लक्षात घेणे तुमचे गरजेचं आहे। इथे पहिली परिशिष्ट दिली, यामध्ये भारतातील घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची यादी दिलेली आहे। म्हणजे काय दिले, कलम 1 ते 4 मध्ये काय दिलेत याची तरतूद दिलेली आहे। परिशिष्ट 1 मध्ये दिले घटक राज्य केंद्रशासित प्रदेश। कलम 1 मध्ये काय सांगितले की भारत हा राज्याचा संघ असेल म्हणून सांगितले, राज्याचा संघ असेल म्हणून सांगितले, संघराज्य नाही राज्याचा संघ। कलम 2 मध्ये काय सांगितलेत की जे अस्तित्वात नसलेले राज्य जे आहेत त्याचं सामील करून घेणे। कलम 3 म्हणजे काय सांगितलेत की अस्तित्वात असलेले राज्याचे काय करणे, विभाजन करणे किंवा नाव बदलणे ते करणे ते तरतूद आहे। आणि कलम 4 मध्ये काय सांगितले, कलम 2 आणि 3 मध्ये तर काय दिले त्या कलममध्ये तरतूद दिलेली आहे। त्याच्यामध्ये हे पहिले परिशिष्ट त्या संदर्भात येते। तर या ठिकाणी दुसरी परिशिष्ट म्हणजे काय येते, दुसरी परिशिष्टामध्ये म्हणजे अनुसूची वेतन भत्ते व विशेष अधिकार याबाबत काय केले त्यांनी तरतूद केले आहेत। तर याच्यामध्ये काय येतात, राष्ट्रपती राज्यपाल यांच्याबाबत सुद्धा काय केले, त्यांचे वेतन भत्ते यांचे तरतूद केले आहेत। राष्ट्रपतीला किती आहे सध्या आता बघायला गेलं तर 5 लाख रुपये आहे आणि राज्यपालाला किती आहे या ठिकाणी 3.5 लाख रुपये आहे आणि उपराष्ट्रपतीला किती 4 लाख रुपये आहे पेमेंट। तर अजून याच्यामध्ये कोणते तरतूद केलेत बघा इथं। भाग 2 मध्येच कोणाकोणाची वेतनाच्या संदर्भात तरतूद आपण काय बघितलं मागं, राष्ट्रपती राज्यपाल संदर्भात बघितलं। इथं लोकसभाचे त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष, राज्यसभा त्याचे सभापती उपसभापती यांच्या संदर्भात वेतन भत्तेची तरतूद परिशिष्ट 2 मध्ये केलेली। पुन्हा राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष विधान परिषदेत ज्या राज्यात अस्तित्व असेल तिथे 6 राज्यात आहेत सध्या, सभापती उपसभापती यांच्या संदर्भात वेतन भत्तेची तरतूद केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याबाबत काय तरतूद केलेली आहे। भारताचे कॅगची सुद्धा काय केली, याच्यामध्येच वेतन भत्तेची परिशिष्ट 2 मध्ये अनुसूचीमध्ये केलेली आहे। तर अनुसूची 3 कोणासाठी संदर्भात आहे, अनुसूची म्हणजे परिशिष्ट असतात, शपथाचे नमुने दिलेले, कोणाकोणाची शपथ असते त्या संदर्भात या ठिकाणी दिलेले आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता शपथेचा नमुना दिला आहे। याच्यामध्ये केंद्रीय मंत्र्याची शपथ दिलेली, संसद सदस्य जे असतात त्यांच्यासाठी शपथेचं दिले। तर परिशिष्ट 3 अनुसूचित 3 मध्ये संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार असतात त्यांना सुद्धा काय केली शपथ घ्यावी लागते। राज्यातील मंत्री, राज्य विधिमंडळाचे म्हणजे राज्य विधानसभा असो किंवा विधान परिषद दोन्ही येतात त्यामध्ये, सदस्य राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीतील उमेदवार विधानसभा विधान परिषद, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि भारताचे काय कॅग याची सुद्धा काय केले यांची शपथेच्या नमुन्यामध्ये येतात त्यांचे। नेक्स्ट परिशिष्ट 4 म्हणजे यांच्या कशा संदर्भात येतात, तर राज्यसभेतील काय येतात ती राज्यसभेतील
राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे काय संदर्भ जागा संदर्भात आहे. चौथे प्रश्न कसे आहेत, राज्यसभेतील राज्याच्या आणि केंद्रशासित प्रदेशाच्या जागेच्या संदर्भात काय या ठिकाणी तरतूद आहे. नेक्स्ट तर पाचवे परिशिष्ट काय आहे या ठिकाणी बघा. पाचवे परिशिष्ट म्हणजे काय दिलेले की अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती यांचे काय करणे प्रशासन करणे व नियंत्रण करणे. अनुसूचित क्षेत्र अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन करणे हे 5 मध्ये दिलेले आहेत. तर अनुसूचित 6 मध्ये काय दिलेले आहे या ठिकाणी आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम काय दिलेत, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या किती राज्याचे केलेत, 4 राज्याची तरतूद यामध्ये जनजातीय क्षेत्र प्रशासनाबाबत केलेली आहे. फक्त 4 मध्ये काय केलेले ते बघा. नेक्स्ट आता 7वं बघा. 7वं परिशिष्ट जे आहे, 7वं परिशिष्ट आपण मागे आपल्या व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये काय केले, 7व्या अनुसूचीवर केंद्र राज्य समवर्ती सूची जी आहे सूचीवर काय केले आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे की आयोगाने याच्यावर सुद्धा वारंवार बरेच क्वेश्चन याच्यावर काय केलेत विचारले. ते आपण सेपरेट सूचीवर काय केलेत क्वेश्चन घेतलेत की आयोगाने कसं पॉइंट आउट करून एखादा पॉईंट करून त्याच्यावर वारंवार बरेच क्वेश्चन विचारले ते आपण पॉईंट करणे गरजेचं आहे. तर 7वे परिशिष्ट दिले त्यामध्ये काय कलम 246 म्हणजे हे आजपर्यंत विचारलेलं नाही, भविष्यात याच्यावर सुद्धा विचारू शकतात की 7वे परिशिष्ट कोणत्या कलमा संदर्भात आहे किंवा कलम 246 कोणत्या परिशिष्टाशी संदर्भात आहे असं विचारतील. त्याच्यामध्ये काय येतात संघसूची येतात, राज्यसूची आणि समवर्तसूची येतात. समवर्तसूचीमध्ये सुरुवातीला किती होते, सुरुवातीला 97 विषय होते, सध्या 98 आहेत. राज्यसूची विषयामध्ये किती आहेत 66 होते, सध्या किती आहेत 61 विषय. ते लक्षात घेणे गरजेचे आहे तुमचे. तर समवर्तसूचीमध्ये विषय किती आहेत 47 होते सुरुवातीला, नंतर आता किती झाले 52 झालेत, म्हणजे किती वाढलेत 5 वाढलेत, लक्षात घेणे गरजेचे आहे तुमचे. पुन्हा 8वे परिशिष्ट या संदर्भात काय दिले, भारतातील घटनात्मक भाषा संदर्भात दिलेले. भाषा सुरुवातीला किती होत्या 14 भाषा होत्या, नंतर किती झालेत, सुरुवातीला किती होत्या 14 भाषा होत्या, नंतर किती झालेत आता 8 भाषांचा 8 नवीन भाषांचा काय केला त्या समावेश केला आहे. तर या 3 घटनादुरुस्ती त्यासाठी केलेले. तर 21व्या घटनादुरुस्तीनुसार काय केले त्यांनी सिंधी भाषेचा समावेश केलेला आहे. 21व्या घटनादुरुस्तीनुसार काय केले त्यांनी सिंधी भाषेचा या ठिकाणी काय केलेला आहे समावेश केलेला आहे. 21वी घटनादुरुस्ती किती केली आहे 1967 साली घटनादुरुस्ती केलेली आहे. 1967ला केलेली घटनादुरुस्ती. पुढं कोकणी, मणिपुरी, नेपाळी यांचा समावेश केल्यामुळे यातील भाषेची संख्या किती झाली 18 झाली. आणि कोकणी, मणिपुरी, नेपाळी या 3 भाषा ज्या आहेत त्यांनी काय कुठल्या घटनादुरुस्तीनुसार केलेत 71 घटनादुरुस्ती 1992 नुसार या 3 भाषांचा समावेश केलेला आहे. नेक्स्ट तर 92वी घटनादुरुस्ती 2003 किंवा 4 सुद्धा असं विचारतील, कधी 3 किंवा 4 काय करतील या ठिकाणी विचारतील. कारण आयोगाने कधी कुठल्या बुकमध्ये काय दिले 2003 सुद्धा दिलेले, पण आयोगाने 92 घटनादुरुस्ती कोणत्या साली केली ह्याचा डायरेक्ट असं काय केलं क्वेश्चन सुद्धा विचारलेला आहे. 2004 साल असा डायरेक्ट दिलेला आहे, काय ह्याच्यामध्ये 2003 दिलेलं आहे. त्यामुळे 2003 जरी 4 जरी असले तर ते ऑप्शन दिले तर ते सिलेक्ट करणे गरजेचं आहे, लक्षात घेणे गरजेचं आहे तुम्ही या ठिकाणी. या ठिकाणी 92 घटनादुरुस्ती 2004 नुसार 4 भाषेचा काय केला आहे समावेश केलेला आहे. ठिकाणी बोडो, डोंगरी, मैथिली, संताली याचा समावेश केलेला आहे. संतालीच्या सध्या कोण आहेत आपले उपराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संताली जमातीच्याच आहेत, हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचं आहे. 9वे परिशिष्ट या ठिकाणी बघा. 9वे परिशिष्ट काय केले त्यांनी पहिलं किती होते 8 होते, नंतर काय केले त्यांनी 4 परिशिष्टाचा काय केला नंतर समाविष्ट या ठिकाणी केलेला आहे त्यांनी. बघा 9वे परिशिष्ट कधी समाविष्ट केले त्यांनी 1951 साली काय केली पहिली घटनादुरुस्तीद्वारे काय केले ते 9वे परिशिष्ट समाविष्ट केले. यात घटनादुरुस्तीत केलेले कायदे न्यायीन पूर्ण लोकांच्या बाहेर आहेत म्हणून सांगितले. केशवनंद खटल्यानंतर 24 एप्रिल 1973 नंतर समाविष्ट केलेल्या कायद्याचे न्यायिक परीक्षण होऊ शकते असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने किती साली दिला 2007 साली या ठिकाणी दिलेला आहे याच्यावर निकाल. बघा 10वी परिशिष्ट म्हणजे कशा संदर्भात दिलेल्या यांनी
तर 52वी घटनादुरुस्ती 1985 नुसार काय केले त्यांनी पक्षांतर बंदी कायदा संसदीय सदस्य व राज्य विधिमंडळ सदस्य यांच्यासाठी लागू केलेला आहे. हे कधी केलेलं त्यांनी राजीव गांधीच्या काळामध्ये काय केलं त्यावेळेस त्यांनी काय केले लागू केलेलं आहे. आणि यासाठी 2/3 पद्धत काय केली त्यावेळेस त्यांनी काय केली आणली होती. 2/3 पार्टीच्या सदस्यांनी जर एका पार्टीमध्ये केले तर त्यावेळेस ते पक्षांतर बंदी कायदे त्यांच्यात लागू होत नाही. कधी केले तर राजीव गांधीच्या काही ह्याच्यामध्ये त्यांनी काय केले हे तरतुदी केल्या होत्या. 52वी घटनादुरुस्ती 1985 साली केली आहे. तर 11वी परिशिष्ट काय केले 73 घटनादुरुस्ती संदर्भात आहे. 73 घटनादुरुस्ती कधी यायची 1993च्या ध्यानात घेणे गरजेचे आहे. तर पंचायत राजमध्ये काय केले सध्या संस्थेमध्ये काय 29 विषयाचा समावेश आहे म्हणून सांगितले. किती 73 घटनादुरुस्तीमध्ये काय केले 11व्या परिशिष्टामध्ये 73 घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट केलेला 11व्या परिशिष्ट यामध्ये 29 विषयाचा काय केला आहे त्यांनी समावेश केलेला आहे. 73 घटनादुरुस्ती म्हणजे काय असते पंचायत राज संदर्भात आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था देण्यात यावी परंतु कोणते व किती बंधनकारक नाही. हे कलम किती कलम 243 नुसार त्यांनी सांगितलेलं आहे. तर 12वी परिशिष्ट बघायचं 12वी परिशिष्ट म्हणजे काय आहे तर की 74वी घटनादुरुस्ती 1993 नुसार काय केलेले नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये काय केले 18 विषयाचा समावेश केलेला आहे. कलम किती 243W या ठिकाणी आहे. 74 घटनादुरुस्ती कधी केली 93 नुसार. नेक्स्ट आता याच्यावर आपण आयोगाने आता 12 परिशिष्ट झाले. 4 पहिले किती मूळ किती होते 8 होते. नंतर काय केलेत 4 काय केलेत घटनादुरुस्तीनुसार काय समाविष्ट केलेत. पहिली घटनादुरुस्तीनुसार 9 केले. 10वी घटनादुरुस्ती 10वे परिशिष्ट 52वी घटनादुरुस्ती 1985 नुसार केले. 11वी परिशिष्ट 73 घटनादुरुस्ती 12वी परिशिष्ट म्हणजे अनुसूची 74 घटनादुरुस्ती 1993 नुसार या ठिकाणी समावेश केलेला आहे. आणि आता पुढे आपण याच्यावर काय करणार आहे परिशिष्ट म्हणजे अनुसूचीवर काय केलं आयोगाने किती वेळा याच्यावरच बघा रिपिटेशन किती वेळा क्वेश्चन विचारलं. प्रत्येक वर्षी एक ना एक क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर याचे महत्त्व तुम्हाला या ठिकाणी पुढे समजून जाईल की येणाऱ्या कंबाईन प्रीसाठी तुम्हाला हे टॉपिक किती इम्पॉर्टन्स आहे. बघा एएसओने काय एएसओ मुख्य 2015ला काय केले या ठिकाणी याच्यावर काय केलं क्वेश्चन विचारायला आयोगाने. बघा भारतीय राज्यघटनेतील काय सांगितले त्यांनी परिशिष्ट म्हणजे अनुसूची. 7वे परिशिष्ट आपण बघा 7वे परिशिष्ट म्हणजे काय असते ते केंद्र 9वी परिशिष्ट दिले पण 8वी परिशिष्ट दिले आणि 12वी परिशिष्ट दिले. आताच आपण 12वी परिशिष्ट बघलं नगरपालिकेसाठी 12वी परिशिष्ट असते आणि 11वी परिशिष्ट ते असते ते कसे पंचायत राजसाठी असते स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी असते. 8वी परिशिष्ट आपण पाहिले की तो कार्यालयीन भाषा संदर्भात असते. 9वी परिशिष्ट म्हणजे जमीन सुधारणा बघितलं पहिल्या घटनादुरुस्तीनुसार 1951 नुसार काय केले 9वी परिशिष्ट समाविष्ट केले. 7वे परिशिष्ट म्हणजे काय केले 7वे परिशिष्ट केंद्र व राज्यामध्ये अधिकाराचे वाटप म्हणजे तेच काय केले सूची म्हणजे काय केंद्र सूची राज्य सूची आणि समर्थ सूची या संदर्भात दिलेलं आहे. बघा अजून किती रिपिटेशन आयोगाने केलेले पुढे आपण पाहणार आहोत. मग त्यासाठी यामुळे तुम्हाला काही पीओकेचे महत्त्व तुमच्या लक्षात येईल. आयोगाचे जेवढे काय महत्त्वाचे पॉईंट आहेत आयोगाने ठराविक पॉईंटवरच काय करते क्वेश्चन विचारले जातात. पूर्ण पुस्तक तोंडपाठ न करता आपण पॉईंट आयोग कोणत्या दिशेने चाललेला आहे आयोगाला आपण समजणे या ठिकाणी गरजेचं आहे. की नेक्स्ट बघा आता खालीपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारले. क्वेश्चन सुद्धा वाचताना या ठिकाणी काय करेन तुम्ही प्रॉपर वाचणे गरजेचे आहे नाही काय विचारलं आहे अयोग्य विचारलंय का अयोग्य नाही विचारलंय हे सुद्धा क्वेश्चन तुम्ही प्रॉपर वाचणे गरजेचे आहे. पुढे भारतीय राज्यघटनेची 9वी अनुसूची ही राज्य विधिमंडळाच्या जमीन सुधारणाविषयी काही कायदे व ठरावाची संहिता आहे म्हणून सांगितले. बरोबर आहे जमीन कायदा सुधारणाविषयी संदर्भ आहे. बरोबर. भारतीय राज्यघटनेची 10वी अनुसूची ही 1985 52व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट केली असून ती पक्षांतराच्या कारणावरून अपात्रते संबंधित तरतूद आहे. ही बी बरोबरच आहे. राजीव गांधीच्या काळात केली होती आपण पाहिलेलंच आहे मागे. तर भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचित नगरपालिकाचे अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या या संदर्भात दिलेले 11वी अनुसूचित काय दिले नगरपालिकेचे अधिकार प्राधिकार जबाबदारी 11व्या अनुसूचीनुसार नगरपालिकेचे दिलेत का नाही कशाचे दिलेत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दिलेलं आहे. नगरपालिकेसाठी किती दिलेलं आहे या ठिकाणी 12 मध्ये दिलेलं आहे. बरोबर 12व्या अनुसूचीमध्ये दिलेलं नगरपालिकेसाठी. यासाठी बरोबर कुठलं नाही तर काय येणार ठिकाणी क चुकीचं आहे त्यामुळे क ऑप्शन या ठिकाणी तुमचा आन्सर असेल. नेक्स्ट बघा पीओकेचे महत्त्व बघा हेच किती रिपीट होते ते बघा पुढे अजून तुम्हाला कळेल. फक्त पीओकेचे किती महत्त्व आहे तुम्हाला या ठिकाणी आज मी दाखवून घेणार आहोत या व्हिडिओमधून. तर भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या परिशिष्टामधील केंद्रीय मंत्र्यांनी द्यावयाच्या शपथेमध्ये
द्या अटॅच घटना दुरुस्ती आणू नये. या तिसऱ्या परिशिष्टीमध्ये काय दिले, शपथ दिले बा इथं. हा क्वेश्चन ह्याच्या रिलेटेड नाही, पण ह्याच्या काय केले, घटना दुरुस्ती संदर्भात काय केलं या ठिकाणी सुद्धा काय केलं क्वेश्चन त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता संदर्भात राखीन हे कसे दिले, 16वी घटना दुरुस्तीनुसार या ठिकाणी दिलेलं आहे. हे जे ठिकाणी आन्सर असेल हे कधी विचारले, फॉरेस्ट मुख्य 2017ला क्वेश्चन विचारलेला आहे बघा. तिसरे परिशिष्ट हे जे येईल. नेक्स्ट भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या अनुसूची बघा. ते 4थ्या अनुसूची म्हणजे काय सांगितले, आता मागे POQ झालेला आहे क्वेश्चन बघा. 4थ्या म्हणजे काय असते, राज्यसभेतील जागाच्या वाटप संदर्भात असतात. काय, राज्यसभेतील जागाचे वाटप केंद्र आणि राज्याच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या जागे संदर्भात असतात. राज्य विधान परिषदेतील जागाचे वाटप यात येतात का, नाही. काय तर राज्यसभेतील जागेच्या वाटपासंदर्भात येतात केंद्राच्या राज्याच्या. स्थानिक स्वराज्य संस्थेची संस्था संदर्भात कुठल्या अनुसूचीमध्ये दिले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय दिले, 11 दिले. आणि शहरी दिले बरं. काय ते शहरी म्हणजे काय झालं, 12 झालं, 12 अनुसूचीमध्ये दिले. तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात कुठले दिले, 11व्या अनुसूचीमध्ये 29 विषय आहेत आणि 12वी अनुसूचीमध्ये 18 विषय समावेश केलेला आहे. हे 74 घटना दुरुस्तीनुसार आणि हे 73व्या घटना दुरुस्तीनुसार दिले आहेत ग्रामीणचं. नेक्स्ट भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टा संदर्भात खाली कोणकोणती विधाने 8वी म्हणजे काय, भाषेसंदर्भात असते, तुम्ही लक्षात घेणे गरजेचं आहे. या परिशिष्टामध्ये राज्यघटनेद्वारा मान्यता देण्यात आलेल्या भाषा समावेश केलेला आहे. बरोबर, भाषा समावेश केलेला आहे. या परिशिष्टात 3 वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे. बरोबर, ही किती वेळा डायरेक्ट ते विचारू सुद्धा शकतात बरं, किती वेळा दुरुस्ती ते भाषेसंदर्भात केले, घटना दुरुस्ती झाले, डायरेक्ट सुद्धा क्वेश्चन विचारले शकतात. फॅक्ट आयोगाचा ग्रुप BCला काय होतं, फॅक्ट विचारण्याकडे जास्तीत जास्त कल असतो. त्यामुळे फॅक्ट गोष्टी तुम्ही तोंडपाठ ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला पेपर सॉल्व्ह करताना क्लिक होऊन तुमचा वेळ काय होते ते वाचेल. 3 वेळा केले. 1967 साली काय केले, 21 घटना दुरुस्ती 1967 साली करून सिंधी भाषेचा समावेश केलेला आहे. कुठली भाषा केली, सिंधी भाषेचा समावेश केलेला आहे. नेक्स्ट 71वी घटना दुरुस्ती 1992 नुसार कोकणी, मणिपूर, नेपाळी या 3 भाषेचा काही ठिकाणी या ठिकाणी केलेला आहे. आणि 2092 घटना दुरुस्ती 2003 नुसार 4 भाषा समावेश केला आहे, बोडो, डोंगरी, मैथिली, संताली. या परिषदेत प्रथम 14 भाषा समावेश होता. सध्या किती आहेत, 22 भाषा आहेत. म्हणजे नंतर किती केल्या, 8, 14 आणि 8 किती झाल्या, टोटल 22 झाल्या. बोडो, डोंगरी, मैथिली, संताली, मणिपुरी या भाषा समावेश 92 घटना दुरुस्ती 2003 नुसार केल्या. काय, बोडो, डोंगरी, मैथिली, संताली हे पाहिजे. मणिपूरनुसार कधी 71 घटना दुरुस्ती 2092 नुसार की 71 घटना दुरुस्ती 1992 नुसार काय केले, कोकणी, मणिपूर, नेपाळ या समावेश केला आहे. पण या ठिकाणी बोडो, डोंगरी, मैथिली, संताली याचा 92 घटना 2003 किंवा 2004 हे सुद्धा इथं लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणजे कुठलाही हा चुकीचा येतोय. तर आपल्याला वर विचारले काय त्यांनी, बिनचूक कुठले, बिनचूक म्हणजे काय, बरोबर असणारे या ठिकाणी विचारलेले आपल्याला. बिनचूक हे काय, तुम्ही याचा व्यवस्थित तुम्हाला काय विचारलं सगळं माहीत असते, तुम्हाला ऑप्शन कुठला आहे, चुकीचं कुठला आहे माहीत असते, पण इथं तुम्हाला काय चूज करायचं आहे हे तुम्हाला बिनचूक विचारलं आहे का, अयोग्य नाही विचारलं आहे, योग्य आहे विचारलं आहे का, योग्य नाही कुठलं विचारलं, हे तुम्ही सुद्धा या गोष्टीसुद्धा अभ्यास करणे गरजेचं आहे, की जेणेकरून तुमचा एक्झाममध्ये काय होईल, टाईम सेव्ह होईल. तर काय ठीक आहे, ड चूक येते, त्यामुळे बिनचूक म्हणजे काय, बरोबर असणारं विचारलं, त्यामुळे ब काय ठिकाणी आन्सर तुमचं येईल. नेक्स्ट, तर भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये सिंधी भाषेचा या ठिकाणी काय केलं आहे, समावेश केला आहे. सिंधी भाषेत कधी केला आहे, 21व्या घटना दुरुस्तीनुसार काय केलं आहे, 1967 साली समावेश केलेला आहे या ठिकाणी. नेक्स्ट, आता राज्यसेवा पूर्वलाच काय केलं, याच्यावर काय केलं, अजून क्वेश्चन काय केलं ते विचारले बघा. दुसऱ्या परिशिष्टा संदर्भात विचारलं, मानधन, भत्ता, विषय, अधिकार, इतर बाबी याचा समावेश होतो. खाली कोणता पदाधिकारी यात समाविष्ट होत नाही असा विचारलेलं बघा. कोणता पदाधिकारी समाविष्ट होत नाही, विधानसभेत सभापती होतो, उपसभापती होतो, विधान परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष होतो, बरोबर. भारताचा महाधिवक्ता होतो का, त्याच्यामध्ये महाधिवक्ता संदर्भात तरतूद नाही. भारताचा कॅग आहे, आपण किती वेळा तर पाहिले कॅगची तरतूद आहे. आन्सर काय आपला असेल 3, समाविष्ट नाही असं विचारलं त्यांनी. हे काय विचारलं ते लक्षात घेणे गरजेचं आहे. नेक्स्ट, खालीपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या परिशिष्टाचे अचूक आहे विचारलं. अचूक म्हणजे काय असते, बरोबर, अचूक आहे विचारले. चौथा म्हणजे कशा संदर्भात, राज्यसभेतील जागेच्या संदर्भात येतात, केंद्रशासित आणि राज्याच्या.
या परिशिष्टात राज्यघटनेत समाविष्ट भाषेची यादी दिली आहे का? नाही दिली. भाषेची यादी कशामध्ये दिली? 8व्या मध्ये दिली, त्यामुळे हा ऑप्शन गेला. या परिशिष्टात केंद्र आणि राज्यातील अधिकाराचे वाटप कशात दिले? अधिकाराचे वाटप म्हणतात येतं. केंद्र राज्याचे जागाचे राज्यसभेतील जागाचे वाटप नाही. अधिकाराचे वाटप म्हणल्यावर काय आली? तुमची 7वी अनुसूची आली. प्रॉपर वे सुद्धा काय करून तुम्ही या ठिकाणी पॉईंट लक्षात घेणे गरजेचं आहे. आयोगाने काय विचारले? या परिशिष्टात राज्यसभेत जागाची वाटणी हे पॉईंट आउट येत आहे, त्यामुळे हे आन्सर तुमच्या या ठिकाणी येईल. दुसरं चुकलं. या आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत कशात दिले? ते 5 आणि 6 मध्ये दिले. ते सुद्धा ऑप्शन येते का नाही जाईल. एलिमिनेशन सुद्धा. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी. खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्यरित्या जुळवलेल्या आहेत ते सांगले. योग्यरित्या जुळवलेल्या ते त्यांनी विचारले. पहिले परिशिष्ट म्हणजे काय? राज्यसभेची जागा वाटपमध्ये दिले काही नाही. चुकीचं आहे. तर तिसरे परिशिष्ट विविध शपथा दिलेत, बरोबर आहे. तर परिशिष्ट 6 दिले. आसाममधील आदिवासी भागातील प्रशासनासंदर्भात तरतूद. आसाममध्ये सुद्धा बरोबर आहे ठिकाणी. 10वी परिशिष्ट काय? पक्षांतर बंदी कायदा दिलेला आहे, त्यामुळे काय अचुकीचं आहे ठिकाणी. आता बघा चुकीचं गेला, त्यामुळे इलिमिनेशन टेक्निक सुद्धा वापर करणे. एक जरी माहीत असला तुम्हाला डायरेक्ट उत्तर निघते बाई. खालचे 3 बघायचे, हे 3 बघायची सुद्धा गरज नाही, डायरेक्ट तुमचा आन्सर निघते. आता इलिमिनेशन टेक्निक सुद्धा, कारण आपल्या एक्झाममध्ये टाईम सेव्ह सुद्धा करणे गरजेचं आहे, जेणेकरून आपण पूर्ण पेपर कव्हर करू शकू, मॅथ्सला टाईम देऊ शकू नंतर. पुढे बघा हा काय चुकला? पहिली प्रश्नामध्ये येतात का नाही येतात? यात राज्याची यादी दिलेली आहे, केंद्रशासित प्रदेश राज्याची यादी दिलेली आहे. राज्यसभेची जागा कशा दिली आहे? ती जागा वाटप काय संदर्भात दिले? 4 मध्ये दिलेले आहे, 4 चौथ्या अनुसूचीमध्ये दिलेले. त्यामुळे काय गेलं इथं? गेला, पहिला ऑप्शन गेला इथं. यात असल्यामुळे हा ऑप्शन तिसरा बी गेला, आणि ही चौथा सर्व बरोबर आहेत का? या ठिकाणी नाहीत. योग्य ठिकाणी काय विचारले? योग्य जोड्या विचारले त्यांनी. आयोगाने काय विचारले ते सुद्धा जनन करणे गरजेचे आहे. त्यामुळे काय डायरेक्ट तुमच्या आन्सर इथं काय दोन्ही येऊन जाईल, जास्त वाचायची सुद्धा गरज नाही. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही गोल करू शकता या ठिकाणी. खालचं वाचा नाही जे सुद्धा गरज नाही. परिशिष्ट 3 म्हणजे काय? विविध शपथा दिलेले आहेत. परिशिष्ट 6 म्हणजे काय दिले? आसाम दिले. आसाममध्ये काय दिले? आदिवासी भागातील प्रशासनासंदर्भात तरतूद दिले. आसाम बरोबर अजून कुठली 4 राज्य येतात? आसाम येतात, मेघालय येतात, त्रिपुरा येतात, मिझोराम असे काय येतात? 4 राज्य येतात टोटल. परिशिष्ट 10 कशा संदर्भात? पक्षांतर बंदी. ही कधी केली? 52वी घटना दुरुस्ती 1985 द्वारे केलेली आहे. 2/3 बहुमताद्वारे काय करून पूर्ण पक्ष काय करू शकतात? जर त्यांनी दुसऱ्या पार्टीमध्ये गेले तर त्यांना काही तर राग राहतात, जसे शिंदे सरकार आता गेलेलं आहे तसं, किंवा शिंदे सरकारनं जसं पक्ष वेगळा काढला तसं काय केले? 2/3 बहुमताने काय करू शकतात? सदस्य एवढे काय करू शकतात? पक्षांतर करू शकतात. म्हणजे त्यांच्यासाठी पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. 52वी घटना दुरुस्ती 1985 महत्त्वाचं आहे. याच्यावर सुद्धा पॉईंट बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले ते घटना दुरुस्तीमध्ये, ते आपण पुढे पाहणारच आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासाठीचे तरतूद भारतीय संविधानाच्या 6व्या परिशिष्टात करण्यात आलेले आहे. या परिशिष्टात समाविष्ट असणारे राज्य कोणकोणते विचार. जर आपण हे जुना क्वेश्चन जर आपण ॲनालिसिस प्रॉपर व्यवस्थित केला असता एसटीआय मुख्य 2019चा, तर 6वी परिशिष्ट यात आसाम दिले, पण आसाम बरोबर अजून इतर कुठले 3 राज्य येतात? आसाम येतात, मेघालय येतात, त्रिपुरा येतात, मिझोराम येतात. याचं जर आपण पूर्ण प्रॉपर ॲनालिसिस जर एसटीआय मुख्य 2019चा जे मुख्यचा पेपर आला त्यावेळी जर आपण केला असेल तर हे नेक्स्ट टाईम आपण काय केलं असतं तर प्रॉपर अनालिसिसनुसार आपलं हे राज्यसेवा मुख्य 2019चा क्वेश्चन आपल्या त्यावेळी चुकला नसता. त्यामध्ये कुठल्या येतात? आसाम येतात, मेघालय येते, मिझोराम येते, त्रिपुरा येणार. म्हणजे कुठला येतात? अ, ब, ड आणि फ, म्हणजे 3 नंबर ऑप्शन या ठिकाणी तुमचा येईल आन्सर. मग आहे किती वेळा रिपिटेशन केलेलं आहे बघा या ठिकाणी. आज तुमचा या ठिकाणी तुम्ही 1 मार्क फिक्स घेऊन जाणार आहोत आपण आपल्या लेक्चरमधून आज. तर 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे, अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतूद दिलेली आहे. राज्यपाल बदलू शकतात 5व्या अनुसूचित तरतुदी. प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी. राज्यपाल बदलू शकतात का? राष्ट्रपती बदलू शकतात का? विशेष बहुमताने घटना दुरुस्ती करून संसद बदलू शकते का? सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. यासाठी कोण करू शकते 5व्या अनुसूचित? तर संसद बदलू शकते सामान्य कायदा करून. कसला? एकदम सामान्य कायदा करावा लागतो या ठिकाणी. संसद कायद्याने बदलू शकते. या ठिकाणी आन्सर येईल बा राज्यसभा पूर्वसाठी. तुम्ही मागे इथं 5व्या अनुसूची परिषद संदर्भात जर थोडा स्टडी केला असता तर तुमचे 6वी पूर्ण 12च्या 12 अनुसूची केल्या असत्या तोंडपाठ, तर 6वीवर विचारला तर 5वीवर सुद्धा भविष्यात विचारू शकते. हे तुम्ही आपण प्रॉपर अनालिसिस जर केलं असते, पीओक्यूज अनालिसिस करणे गरजेचे आहे.
की याच्यावर विचारला तर याच्यावर सुद्धा भविष्यात विचारलं जाऊ शकतात. तसंच त्या पद्धतीने 5व्या अनुसूचीतील जनजाती आणि क्षेत्रासंदर्भात काही क्वेश्चन यांनी विचारलेलं आहे. पुढं नेक्स्ट 8वी परिशिष्ट बघा, इथं यादी दिलेले आहेत. येथे ठिकाणी काय म्हणले त्यांनी, बिनचूक कुठले विचार. बिनचूक म्हणजे बरोबर असणारे विचार आहे त्यांनी. अचूक म्हणजे अचूक, बिनचूक हे सुद्धा काय म्हणजे बरोबर असणारे विचारले ते. 8वी परिशिष्ट म्हणजे काय संदर्भात विचारले बघा. 8वी परिशिष्ट म्हणजे काय दिले यांनी, जोडे जोडे सांगा. 8वी म्हणजे काय असते, भाषा संदर्भात येते तुमच्या या ठिकाणी. तर काय सांगितले, राज्यघटनेतील मान्यता दिलेल्या भाषा टोटल 22 आहेत टोटल, बरोबर. पहिल्या 14 नंतर 8 समाविष्ट झाले. 3 घटनादुरुस्ती नंतर केले, 21वी 92वी 71वी आणि 92वी घटनादुरुस्तीनुसार केलेले. 5वी परिशिष्ट काय केले त्यांनी, प्रत्येक राज्य. आता 7वी परिशिष्ट, 7वी म्हणजे काय केले त्यांनी, आणि खाली दिले काय दिले, चौथी म्हणजे काय दिले त्यांनी, राज्यसभेच्या काय दिले, जागा वाटपासंदर्भात, जागा संदर्भात दिले. बा पॉईंट की पॉईंट सुद्धा काय करणे, फोकस करणे गरजेचे आहे. 4थी परिशिष्ट म्हणजे काय, राज्यसभेतील जागा संदर्भात आहे. 5वी परिशिष्ट नंतर काय, 7वी म्हणजे काय दिले, केंद्र आणि राज्य संदर्भात काय दिले या ठिकाणी त्यांनी 7वी परिशिष्ट दिले. जागा वाटप, केंद्र यांचे अधिकार आहे, जागा नसून काय दिले, अधिकार दिलेले. आणि ह्या ठिकाणी काय दिले त्यांनी, राज्यसभेमधील काय जागा संदर्भात दिले, जागा वाटप संदर्भात. 7वी परिशिष्ट काय दिले, कारण इथं बघा, इथं केंद्र राज्य असं दोन्ही येतात, त्यामुळे काय केले इथं अधिकाराच्या ठिकाणी 7वी परिशिष्ट. 4थी म्हणजे काय, जागा वाटप, ठीक आहे. तर 8वी 7वी 5वी परिशिष्ट म्हणजे काय दिले त्यांनी, अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातीचे प्रशासन नियंत्रण. यामध्ये कुठले 5व्यामध्ये कुठले 4 राज्य येतात, आसाम येत नाही, मेघालय येत नाही, त्रिपुरा मिझोराम हे राज्य येत नाहीत. कारण हे भविष्यात तुम्हाला विचारते 5वी परिशिष्टामध्ये कोणत्या 4 राज्याचा समावेश होत नाही, कारण ते 4 राज्य आहेत, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम हे काय केले 6व्या परिशिष्टामध्ये ते टाकलेले आहेत. याच्यावर सुद्धा भविष्यात तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर 71व्या घटनादुरुस्ती 1992 द्वारे भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये खालीलपैकी कोणत्या भाषा जोडण्यात आलेल्या आहेत. काय केले, 8व्या परिशिष्टामध्ये 71 घटनादुरुस्तीनुसार 92 मध्ये जोडलेले आहेत. तर किती जोडलेले आहेत, 3 जोडले आहेत, कोकणी, मणिपुरी, नेपाळी. सिंधी जोडले का नाही, सिंधी कधी जोडले, 21वी घटनादुरुस्ती 1967 साली जोडलेले आहे. ब क याचा आन्सर असेल या ठिकाणी. बघा कधी विचारला, ऑक्टोबर मुख्य 2023ला क्वेश्चन विचारलेला आहे. बघा जर आपण हे बघा POQच आहे, पूर्ण काय केलं, POQच आहे, जो आहे 73 घटनादुरुस्ती. आपण कुठं 1 लाईनर विचारलं तर 1 लाईनरच काढून काय केलेलं आहे ठिकाणी तुम्हाला पूर्णतः क्वेश्चन विचारलेला आहे. कोणत्याही पॉईंटवर कधी काही क्वेश्चन तयार करू शकते. त्यामुळे अनालिसिस POQ तुमची कमांड असेल तर तुम्हाला MPSC पास होण्यापासून आणि अभ्यासामध्ये सातत्याने कंटिन्युअस तुमच्या पाहिजे, तर तुम्ही MPSCमध्ये पोस्ट मिळवू शकता या ठिकाणी. तर भारतीय संविधानाच्या अनुसूची 8 मध्ये कोणत्या भाषा समावेश करण्यात, बघा अनुसूची रिटर्न आत्ताच विचारला आहे, तोपर्यंत कधी 23ला विचारला आहे, तोपर्यंत लगेच 24ला मुख्यला याच्यावर क्वेश्चन विचारलेलाच आहे. कोणत्या भाषेचा समावेश केलेला आहे त्यांनी विचारलेला त्यांनी. तर मणिपुरी केलेला आहे, कोकणी, मणिपुरी, नेपाळी या 73 घटनादुरुस्तीनुसार केला आहे. सिंधी 1921 घटनादुरुस्ती 1967 केलेला. उर्दूचा पहिला ऑलरेडी होताच समावेश 14 भाषेमध्ये. तर इंग्रजी या भाषेचा समावेश आहे का ठिकाणी, नाही, इंग्रजी भाषेचा समावेश नाही, इंग्रजी नाही, त्यामुळं या ठिकाणी पहिला गेला ऑप्शन, नंतर पुढं 4था ऑप्शन गेला, इंग्रजी भाषेचा समावेश नाही. नंतर बघा इथं अ ब ड, कारण 8व्या अनुसूचीमध्ये 4 भाषा समावेश आहेत, तर कुठला अ ब ड आणि E ऑप्शन येईल या ठिकाणी. नेक्स्ट बघा अनुसूची 1 मध्ये दिली मूळ संविधानातील भारतीय प्रदेशाच्या तरतुदी संदर्भात विधानापैकी कोणते विधान योग्य आहे असं विचारले त्यांनी. ह्या प्रश्न आपण हॅशटॅग करत आहोत, कारण काय केलं आयोगाने रद्द केलेला आहे. तर रद्द का केलेला आहे, कशासाठी केलेला आहे, याचं सुद्धा रद्द जर केला असेल तर तो बघणे आणि कशासाठी केलेला आहे याचा अनालिसिस सुद्धा करणे गरजेचे आहे, कारण याच्यावर सुद्धा भविष्यात आयोग क्वेश्चन विचारू शकतो. मूळ भारतीय संविधानात 4 राज्यात 4 ह्याच्यावर वर्गीकरण केले होते, बरोबर. ते राज्यच केलं, पुन्हा केंद्रशासित प्रदेश आणि काय केलं, नंतर त्याचं संस्थानिक याच्यासाठी केलं. आणि ड कुठला होता, एकच राज्य याच्यामध्ये टाकलं होतं. या ठिकाणी काय सांगले त्यांनी, ही बरोबर आहे. बघत 3 गटात तरतूद करण्यात आले होते वर्गीकरण. आणि 4थे गट कुठलं होतं, तर याच्यामध्ये 2 प्रदेश समावेश नसून एकच होता, अंदमान निकोबार एकच होता. कुठला होता, तर ड गटामध्ये इथं हे 2 गट नव्हते, तर काय होते त्यामुळे हे सुद्धा चुकला. तर ड गटामध्ये जम्मू काश्मीर समावेश होता नव्हता, तर कुठला होता, अंदमान आणि निकोबार याचा समावेश त्या ठिकाणी होता. त्यामुळे काय दिलं, अ फक्त या ठिकाणी बरोबर येते. त्यामुळे आयोगाने ऑप्शन अ त्या ठिकाणी दिलाच नाही. योग्य कुठला विचारलं या ठिकाणी, आयोगाने काय केलं या ठिकाणी, ऑप्शन अ फक्त बरोबर आहे, हो बरोबर.
तेव्हा आयोगाने ऑप्शन फक्त इथं नाहीच, त्यामुळे काय केलं आहे हा आन्सर क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे या ठिकाणी आपण. नेक्स्ट खाली विधाने लक्षात घ्या म्हणून त्यांनी सांगलेलं आहे. सध्या भारतीय राजघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषाचा नमूद केलेलं आहे. सध्या विचारले सध्या म्हणजे काय 2025 तर 22 भाषा आहेत. त्यामुळे उत्तर बरोबर आलं. बघा तेच किती PYQ बघा, PYQ ॲनालिसिस केल्यामुळे काय तर जास्त तुम्हाला वाचण्याची गरज नाही. त्यापैकी कोकणी नेपाळी या भाषा समावेश 92 घटना दुरुस्ती 2003 नुसार केलेला आहे का? नाही. 92 घटना 2003 नुसार कुठला गेला आहे? बोडो डोंगरी मैत्री संतारी आणि कोकणी मणिपुरी नेपाळीनुसार काय केलेलं आहे तर 71 घटना दुरुस्ती 1992 नुसार समावेश केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी योग्य विचारलेला आहे. योग्य बरोबर कुठला आहे? बी चुकला, ए फक्त बरोबर येईल. या ठिकाणी आन्सर येईल. बघा वेगळं कमांड असेल तर काय होतं, तोंडपाठ जर असेल तुमच्या काही डाटा तर तुम्ही लगेच क्लिक करून काय करू शकता, पेपर सॉल्व्ह करून तुमचा पेपर पूर्णतः कव्हर करू शकता लवकर. क्वालिटीमध्ये पैकीचे पैकी मार्क मिळवून देणारा सब्जेक्ट आहे, पण याचं तुमचे चांगल्या प्रकारे PYQ कमांड रिव्हिजन असणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी तर भारतीय राजघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा म्हटल्यावर कुठला येणार तुमचा? अनुसूची 4 येणार. अनुसूची 1 कशा संदर्भात आहे? केंद्र आणि राज्य यातील काय दिले? यादी दिली, राज्याची यादी दिलेली 1, 2, 3, 4 कलममध्ये दिले, 1 ते 4 कलम याचे दिले. दुसरी अनुसूची म्हणजे काय दिले? वेतन भत्ते संदर्भात दिलेले. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, केंद्र सर्वोच्च न्यायालय, कॅग याचे काय दिले? यांचे वेतन भत्ते दिले. कॅगचे सुद्धा वेतन 2 मध्ये दिले, ते काही गरजेचे आहे. तिसरी अनुसूची यामध्ये काय दिले? शब्दा दिलेले आहेत. नेक्स्ट कारण प्रॉपर तुम्ही एक जरी ह्या आन्सरचा राज्यसभेच्या जागेसंदर्भात समजा इथं काय दिलं आहे यांनी आन्सर 4 जर असेल तर पण इतर 3 ऑप्शन कशासाठी दिले, काय विचारले, त्याचा विचारण्याचा काय संबंध याचे सुद्धा तुम्ही अनालिसिस करणे गरजेचे, किंवा ते दुसरा अनुसूची काय संदर्भात आहे. कारण भविष्यात जाऊन याच्यावर सुद्धा काय करू शकते आयोग काय करू शकते, क्वेश्चन तयार करू शकते. त्यामुळे प्रॉपर अनालिसिस त्या ऑप्शन जर असला इतर 3 ऑप्शन कशासाठी विचारलं हे सुद्धा तुम्ही अनालिसिस करणे गरजेचं आहे डिटेलमध्ये. कारण डिटेलमध्ये का करणे गरजेचं आहे? कारण आयोग त्यावर जर एखाद्या पॉईंटवर क्वेश्चन विचारला असेल तर भविष्यात जाऊन त्याच्या आसपासच्या पॉईंटसुद्धा काय करतो पुढच्या एक्झाममध्ये कव्हर करू शकतात. त्यामुळे मायक्रो चेंजेस करून आयोग विचारतो. त्यामुळे इतर डाटासुद्धा आपण लक्षात तोंडपाठ असणे गरजेचं आहे. नेक्स्ट बघा आयोगाने कधी आता रिसेंटलीच बघा 2025 काय केलं आपण ते विचारलेलं. त्यामुळे आपण जे काही क्वेश्चन घेतले 2025 पर्यंत पूर्ण त्या ठिकाणी क्वेश्चन घेतलेलं आहे. पुढं कोणती अनुसूची केंद्र राज्य या अधिकाराची संदर्भात आहे म्हणून सांगले. आता गट क पूर्व जी काय झाली जूनमध्ये झाली त्याच्या संदर्भात विचारलं. कधी विचारलं आहे तरी 7 आली. केंद्र राज्य विभागासंदर्भात कुठला आले? कलम 7 मध्ये येते. अनुसूची 5वी बघा 5वी म्हणजे काय दिले त्यांनी आपण ते अनुसूचित क्षेत्र जनजाती जमाती याच्या संदर्भात दिले 5वी मध्ये. 6वी मध्ये काय दिलं? आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या 4 राज्याचा समावेश केलेला आहे ते आपण बघले. 8वी अनुसूची कशा संदर्भात तर ते भाषाच्या संदर्भात आहे. पहिल्या मूळ भाषेत 14 होत्या, नंतर किती 8 समाविष्ट केल्या, 3 घटना दुरुस्ती केल्या या ठिकाणी केलेल्या. 21 घटना दुरुस्ती 1967 नुसार सिंधी भाषेचा आणि 71 घटना दुरुस्ती 1992 नुसार कुठल्या केलेला आहे तर कोकणी मणिपुरी नेपाळी आणि 92 घटना दुरुस्ती 2003 नुसार कुठल्या केल्या आहे तर बोडो डोंगरी मैत्री संताली असे भाषा समावेश केला आहे. असे तोंडपाठ डाटा असणे गरजेचं आहे या ठिकाणी. तेव्हा जाऊन तुम्ही काय करू शकता MPSC मध्ये चांगल्या प्रकारे तुमचा क्वालिटीला पैकीच्या पैकी जर मार्क घ्यायचे असेल तर आपण जे काय क्वालिटीमध्ये तुमचं PYQ पूर्णतः कमांड आणि त्याचे अनालिसिस करणे गरजेचे आहे. पूर्णतः क्वालिटीचं फर्स्ट तो लास्ट पेज तोंडपाठ असणे गरजेचेच नाही. तर ते प्रॉपर आयोग कोणत्या दिशेने चाललेला आहे, आयोगाचा कल कोणत्या गोष्टीकडे विचारण्याचा, आयोगाला पूर्णतः समजणे या ठिकाणी गरजेचं आहे. त्यामुळे आपण हे काय केले PYQ बेस काय केले इथे आपण पूर्णतः PYQ बेस कंटेंट आपण या ठिकाणी घेत आहोत. PYQ सिरीज आपण एका ठिकाणी चालू केलेली आहे आणि इतर बरेच लेक्चर काय केलेत आपण आपल्या यूट्यूबला काय केले तर यूट्यूबला चॅनल आपला द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरम या चॅनलवर काय केलेत आपण टाकले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ अजून कुठल्या ह्याचे पाहिजे असेल तर आपण यूट्यूबमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा, ते आपण तुमच्यासाठी नक्की बनवू. थँक्यू.